मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 2 वर्षात मुंबईचे प्रत्येक रस्ता आम्ही करून दाखवू। काल चर्चा सुरू झाली कारण खड्डे दिसतात नुसतं मुंबईच्या रस्त्यांवर नाही तर मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल आणि नॅशनल हायवे असेल। पण आज एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, ही आजच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये आली आणि त्यांनी आरटीआय टाकली होती की 10 जून 2024 पर्यंत मागच्या वर्षीचे 6,500 कोटी आणि ह्या वर्षीचे 6,500 कोटी ह्या दोन्ही घोटाळ्यातून किती रस्ते नक्की मुंबईत झालेले, किती टक्के काम झालेले। आणि धक्कादायक गोष्ट कदाचित जनतेला असेल पण मला हे आधीपासून सांगण्याचा हेतू हा आहे की अशी अनेक कामं भाजप असेल, मिंदे सरकार असेल, भूमिपूजन असतील, उद्घाटन असतील, प्रधानमंत्रींना बोलवून सतत करत असतात। पण खरोखर त्या कामांना पुढे काही अर्थ असतो का? ठीक आहे, स्वतःसाठी खोके काढत असतील भाजपवाले, स्वतःसाठी खोके काढत असतील मिंदे सरकारवाले, किती टक्के काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, चर्चा ही सर्वत्र आहेच। पण तसंच माझ्या कानावर येतंय की 5 तारखेला पुन्हा एकदा या राजवटीने प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून बोलवून ठाण्यात असेल, मुंबईत असेल, काही महत्त्वाची भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी त्यांना बोलवलेलं आहे। आता त्याच्यात एक कदाचित काम जे माझ्या कानावर येतंय ते म्हणजे गायमुख भायंदर हा जो साधारणपणे रस्ता आहे 14,000 कोटीचं काम आहे, त्याच्यात 8,000 कोटीचं टनेल आहे, 6,000 कोटीचा हा एलिव्हेटेड रोड आहे। आता गायमुख भायंदर रस्ता ठीक आहे, होणं गरजेचं आहे, व्हायलाच पाहिजे, आमचं जेव्हा सरकार येईल ते देखील आम्ही करू का। पण ह्या 14,000 कोटीचं जे काही टेंडर MMRDने काढलेलं आहे ह्याच्यात गंमत बघा अशी केली त्यांनी। पहिलं टेंडर डॉक्युमेंट इश्यू कधी केलंय तर 13 सप्टेंबर 2024 13 सप्टेंबर 2024 ला टेंडर डॉक्युमेंट इश्यू केलेलं आहे आणि फायनल सबमिशन डेट ही कधीची ठेवली आहे, आजची 3 ऑक्टोबर। 14,000 कोटीच्या कामासाठी कोणी शॉर्ट टेंडर नोटीस या देशाच्या इतिहासात काढलेलं आहे का? शॉर्ट टेंडर नोटीस कधी काढतो आपण? कधी कुठची इमर्जन्सी असेल, कधी एखादं डिवायडर असेल, मॅनहोल असेल, कुठेतरी खड्डा पडला ते बुजवायचं असेल आणि टेंडर काढणं गरजेचं आहे। 7 दिवसाचं, 15 दिवसाचं छोटं मोठं काम जिथे असतं तिथे आपण शॉर्ट टेंडर नोटीसनी काम करतो। पण एवढ्या मोठ्या कामासाठी ज्याला या कामाला पुढची 3-4 वर्ष जातील, हे खोके सरकार जर असेल तर अजूनच वर्ष जातील, अशा कामासाठी 14,000 कोटीच्या कामासाठी 20 दिवसाचं टेंडर काढणं हे किती योग्य? बरं, कदाचित ह्याचं भूमिपूजन होऊ शकेल कारण परवाच्या दिवशी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना बोलवलेलं आहे, ठाण्यामध्ये नेणार आहेत असं मी ऐकलेलं आहे आणि तिथे अनेक जी भूमिपूजन होणार आहे त्याच्यात हा देखील एक मोठा कार्यक्रम होईल। पण हे सगळं होत असताना मी प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यालयाला विचारू इच्छित आहे की आपल्याला देखील मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं की रस्त्याचं भूमिपूजन करू नका कारण जी बदनामी होते ती PMOची होते, प्रधानमंत्री महोदय